वेगवान आढावा घेऊया 9 सेकंदात बातमीमधून। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। 4656 इतक्या क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून 4656 तर दारणा धरणातून 6642 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे। सांगलीच्या चांदोली धरणातून 4500 क्युसेक वेगानं विसर्ग। वारणा अधिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। बरसणाऱ्या पावसामुळे शेतीला पोषक वातावरण आता मिळतंय। चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। कोल्हापुरातील वारणा धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे। धरणातून 4500 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात। भाविकांनी पंढरपूर फुलून गेलंय। गर्दीमध्ये मुखदर्शन घेणारे तसेच नामदेव पायरीचं दर्शन घेणारे आणि तब्बल 25 तासांपेक्षा जास्त रांगेमध्ये थांबलेले भाविक सुद्धा आहेत। आषाढीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी। विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या वाळवंटावर स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। त्यामुळे चंद्रभागातील गर्दीनं फुलून गेलाय। विठ्ठल मंदिराकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने वन वे वाहतूक केल्यामुळे मंदिराच्या पश्चिम द्वाराकडून येणाऱ्या भाविकांना फक्त येण्यासाठी रस्ता तर जाणाऱ्या भाविकांना डाव्या बाजूने वेगळा रस्ता काढून देण्यात आलाय। मंत्री गिरीश महाजनांनी पंढरपूरमधील गर्दीच्या नियोजनाचा आढावा घेतला। यंदा पंढरीत गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील। 25 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीत येतील। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। हे मंदिर पुरातन असून 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जवळील छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या गावात पालकमंत्री संजय शिरसाटांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा। पंढरपूरला जाता येत नसलेले छोट्या पंढरपुरात येऊन दर्शन घेतात। हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे भाविकांची गर्दी झाली आहे। संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्मगाव नरसी नामदेव आहे। आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। आषाढी एकादशी निमित्तानं रत्नागिरीत देखील वैष्णवांचा मेळा। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी। दिंडी दरम्यान रिंगणाचं देखील आयोजन। शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह। मोठ्या प्रमाणात साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत। मंदिर आणि परिसराला फुलांची आकर्षक सजावट। आषाढी एकादशी निमित्तानं नंदुरबारमधील श्रॉफ हायस्कूलमध्ये भव्य रिंगण सोहळ्याचं आयोजन। महाविद्यालयातील 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी रिंगण सोहळ्यात सहभागी। आषाढी एकादशी निमित्त रांगोळी कलाकारांनी अनोख्या पद्धतीनं विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे। पितळेच्या परात्यातील पाण्याखाली त्यानं विठुरायाची सुंदर रांगोळी साकारली। भंडाऱ्याच्या निमगाव येथील गुरुकुल आश्रमात आषाढी एकादशी निमित्त सोहळ्याचं आयोजन। या आश्रमातील चिमुकल्यांनी पालखीसह मिरवणूक काढली। हरिनामाचा गजरात गुरुकुल परिसर दुमदुमून गेला। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात भाविकांनी गर्दी केली आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल। आषाढी एकादशी निमित्त राजधानी दिल्लीत विठुरायाच्या गजरात दिंडी। दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व संस्था संघटना दिंडी सोहळ्यात सहभागी। आषाढीच्या पूर्वसंध्येला परभणीतील रामकृष्ण नगर वासियांनी 11,000 दिव्यांनी विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती साकारली। खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ही ड्रोन दृश्य। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा। पत्नी अमृता फडणवीसांसह विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली। नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत। मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालाय। मानाचे
विठ्ठलाचे वारकरी ठरलेल्या दाम्पत्याला 1 वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते मोफत पास देण्यात आला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाकडून महाराष्ट्राची काळजी घेण्याचं बळ मिळो, यंदा चांगलं पीक यावं आणि बळीराजा सुखी व्हावा, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात पूजा, पहाटे 4 वाजता विठ्ठलाची पूजा करत शिंदेंकडून विठ्ठलाला महाअभिषेक। आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत, हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना, मोदींची एक्सपोज। मनोज जरांगेंकडून बीडमधील नारायणगडावर नगद नारायणाची महापूजा, आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी, सरकारला सद्बुद्धी यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, जरांगेंचं साकडं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र धर्म ही नवी पॉडकास्ट मालिका आज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। विजयी मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना संदीप देशपांडेंचं उत्तर, राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आणि महायुतीतील नेत्यांचे देशपांडेंकडून फोटो पोस्ट। धन्यवाद देवाभाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ, वाद संपले विश्वास वाढला, महाराष्ट्राची नवी उभारी, विजयी मेळाव्यानंतर ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी। आजच दिवाळी आजच दसरा, दादर सेना भवन परिसरात बॅनर्स, कालच्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी, बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो। ज्या राज्याची मातृभाषा आहे तिला महत्त्व मिळायला हवं, प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेतच व्हायला हवं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची त्रिभाषा सूत्रावरील भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो पोस्ट करण्यात आला, महाराष्ट्राचे वाघ असा पोस्टमध्ये उल्लेख आहे। सुप्रिया सुळेंकडून राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो पोस्ट, महाराष्ट्राच्या जनमानसाला सुखावणारा हा क्षण, सुळेंची पोस्ट। तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या एकीचं स्वागत, त्रिभाषा सूत्राच्या विरोधातील वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय, हिंदीच्या मुद्द्यावरून एम.के. स्टॅलिन यांची एक्स पोस्ट। विजयी मेळाव्याला राजकीय रंग द्यायचा नाही असं राज ठाकरेंनी सांगून देखील उद्धव ठाकरेंनी दिला, उदय सामंतांची प्रतिक्रिया। विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे दादा कोंडकेंच्या रोलमध्ये, उद्धव ठाकरेंनी दादा कोंडकेंचे सिनेमे पाहणं बंद करावं, भाजप आमदार परिणय फुकेशी उद्धव ठाकरेंवर टीका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बायपास महामार्गावर पाय ठेवू देणार नसल्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रशांत पटोलेंचा युटर्न, गडकरींच्या पाया पडून आशीर्वाद घेत कामाचं कौतुक केलं। सुधीर मुनगंटीवारांकडून खत वितरणातील गैरप्रकारांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार, चंद्रपूरच्या बलारपूर पोलीस ठाण्यात खतांच्या लिंकिंगची जबरदस्ती करणाऱ्या एका अतिशय प्रसिद्ध कंपनी विरोधात अधिकृत तक्रार दाखल। 2,47,00,000 लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात, मंत्री आदित्य तटकरेंची माहिती, तर लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं केलं स्पष्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची नियुक्ती। अजित पवारांच्या अध्यक्ष निवडीवर विरोधकांचा आक्षेप, ब वर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही, विरोधकांचा दावा। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार, चंद्रराव तावरेंचा अजितदादांच्या नियुक्तीवर आक्षेप। फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा धडाका, पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते जून या महिन्यात 58.79 कोटींची दंड वसुली केली आहे। पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू भागामध्ये पालघर आणि बोईसर दरम्यान आज ब्लॉक, कालावधीत बोईसर वसई आणि डहाणू रोड बोरिवली मेमू बंद राहतील। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आज 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते ठाणे दरम्यान सकाळी 10:30 ते 3 वाजेपर्यंत जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील। पनवेल आणि ठाणे दरम्यानच्या ट्रान्स हार्बर सेवा आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत रद्द,
ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल चालतील, तर ठाणे वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध. ठाणे घोडबंदर मार्गिका 5 ते 9 जुलै या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत वाहतुकीसाठी बंद. मेट्रो प्रकल्प कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. रायगडच्या कर्जत स्थानकावर धावत्या लोकलमधून महिलेची उडी. पोलिसांनी प्राण वाचवले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. $122 कोटींच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी लखनौमधून आरोपीला अटक. 7 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. वाशिममध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चोरीच्या 7 दुचाक्या ताब्यात. वाशिमच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून भाविकांची मोठी गर्दी. अनेक भाविक पवित्र गुहेतील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला पोहोचलेत. रिओ दी जानेरो येथील गॅलिओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात यूकेला भेट देऊ शकतात. पंतप्रधान मोदी या महिन्यात मालदीवला देखील भेट देण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती. इस्रायलसोबतच्या युद्धानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खमेनी पहिल्यांदाच तेहरानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले. तेहरानमध्ये आशुराशी संबंधित शोक समारंभात ते सहभागी झाले होते. 12 देशांच्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या 12 देशांवर टॅरिफचा हातोडा पडणार आहे. ट्रेड संदर्भातील पत्रांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी. टॅरिफ संदर्भात देण्यात आलेली डेडलाईन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना नोटीस. टेक्सासमधील ग्वाडालुपे या नदीला पूर आलाय. 27 जणांचा यात मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले. जम्मू काश्मीरमधील राजौरीला मुसळधार पावसानं झोडपलं. धरहाली आणि सक्तोह नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक. 13,000हून अधिक कोटींच्या पीएनबी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सैफ अली खान कुटुंबियांच्या 15,000 कोटींच्या मालमत्तेच्या वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल. न्यायालयानं सैफ अली खान, त्याच्या बहिणी आणि आई शर्मिला टागोर यांना मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळला. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. अमरावतीच्या मेळघाटातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.